नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। आता वाजले बघा सकाळचे 7 आणि आज मी सकाळी 7 वाजता तुम्हाला नेणार आहे शेतामध्ये। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, काल काही पाऊस पडला नाही पण वदाड पडतं। तर बघा किती वदाड, म्हणजे अर्धा पाऊस पडल्यासारखंच पाणी पडतं बघा। सगळं पाणी पडलेले आणि सगळं ओलं झालेले। आणि शेतामध्ये हे आपलं 1 एकर शेत आहे। इथं याच्यामध्ये मागच्या वेळेस सरकी होती, तर ह्यावेळेस आमच्या मामानी मेथी टाकलेली बघा, मेथीची भाजी। तर 1 एकरमध्ये ही मेथी तुम्हाला जवळून दाखवते मी। हे बघा, 8 दिवस झाले हिला टाकून, जवळून कशी दिसती दाखवते। आणि आज पूर्ण शेत दाखवते ताई तुम्हाला मी। तर चला शेतामध्ये। काल शेतामध्ये गेले, व्हिडिओ वगैरे काढून आले बघा। आणि घरी आल्यावर बघितलं तर ते सगळे म्हणजे शूटच झालेले नाही, जागा नव्हती त्याच्यामुळं। तर हे बघा, थांबा खाली सायर आहे, इकून दाखवते तुम्हाला। ते बघा किती छान आलेली आपली मेथी। आमच्याकडं बरेच जण आहे माहिती आहे, 1 एकर 2 एकर 3 एकरमध्ये मेथी टाकता आणि उधडी देऊन टाकता। तर आपल्याला पण ही उधडीच द्यावं लागणार आहे बघा। 8 दिवसामध्ये पूर्ण शेतामध्ये छान दिसू लागली, मस्त। आता ही 1.25 महिना 1.5 महिन्यामध्ये येते बघा। त्याच्यानंतर मग व्यापारी येऊन काढून नेता, दुसरं पीक आपण लावू शकतो शेतामध्ये। आणि आज सकाळी शेतामध्ये यायचं कारण असं आहे की समूह पडलेली आपली बिमार, तिला पांढऱ्या पेशा वाढलेले सांगितलेले। तिच्या पांढऱ्या पेशा कशा वाढल्या कळालंच नाही बघा ताई। तिला डोस दिला होता 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशी तिला काहीच झालं नाही। तिसऱ्या दिवशी संध्याकाळी खूप ताप आली आणि काल नेलं दवाखान्यामध्ये, तर म्हणे पांढऱ्या पेशा वाढल्या। आता तुम्हाला 3 दिवस ट्रीटमेंटसाठी यावं लागेल। तर काल आम्ही गेलो होतो, तर काल बी आम्हाला घरी यायला 3 वाजले होते। आम्ही 3-3:30 वाजता जेवण वगैरे केले, म्हटलं लवकर येऊन जाऊ। तर आज म्हटलं आपण पटपट आवरू, ताईला आपलं शेत दाखवू आणि त्याच्यानंतरच मग दवाखान्यात जाऊ। कारण की एकदा दवाखान्यात गेल्यावर कळत नाही की किती उशीर होईल म्हणून। तर आलो बघा आपण आपल्या शेतामध्ये। तर रामेश्वरची सरकी दाखवते मी तुम्हाला, म्हणजे माझ्या दिराची, की जी दुसऱ्यांनी ठोक्यांनी केलेली बघा। तर अशी उगलेली बघा रामेश्वरच्या शेतामधली सरकी, जवळून दाखवते। 4-4 पानावर आलेली आहे, म्हणजे याला आता खत टाकू शकतो। पाऊस पडला चांगला की लगेच याला खत टाकून घेणार आहे ते। आणि आपलं पण बिबरण कसं उगलं ते दाखवते। आपल्या वावरामध्ये खूप 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 गवत होणार आहे, कारण की तिथं अगोदर कोंबड्याचं शेड होतं आणि शेड असल्यामुळं तिथं काही निंदत नव्हतं कोणी, पण बी तर खूप पडत होतं ना। आपण त्यांना बाहेरून खायला आणून टाकत होतो गवत वगैरे, तसं बी पडलेले। तर सगळ्यात जास्त गवत आपल्या एवढ्या डाबामध्ये होणार आहे। हे बघा, बारीक तर खूप उगलेलं आहे। आता उद्या परवा आऊत आणून पटपट निंदून घ्यावं लागणार आहे। आता उद्याचे दिवस जायचं मला, परवापासून मी पण येईल निंदायला। तर असं छान उडीद उगला बघा ताई आपला, असं दिसतोय उडीद बघा, मस्त असा। आणि मूगही दाखवते तुम्हाला। उडीद, मूग आणि जपान आपण एका लाईनमध्येच पेरलेले बघा। पण मला उडदामध्ये आणि मुगामध्ये फरकच कळत नाही, मला सारखेच दिसतंय दोन्ही पण। तर जसा उडीद होता तसाच मूग आहे वाटतं इकडं। थांबा 1 मिनटं, हा मूग आहे वाटतं, सारखंच आहे बरं का ताई, ओळखायला नाही येते पानं बिलकुल। तिकडं उडीद, इकडं मूग आणि इकडं आहे आपली जपान। जपान म्हणजे शेंगदाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा। तर त्या पण छान उगल्या बघा, मस्त। हे बघा एका लाईनमध्ये दिसत असेल तुम्हाला, खूप सुंदर उगल्या अशा। आणि ह्या इथून बांधापर्यंत आहे। आणि काल आपल्या आईने बांध निंदून घेतलेला आहे बघा, कारण की मध्ये एकदा आम्ही निंदायला बसलो तर बांधाला खूप उशीर लागतो, त्याच्यामुळे बांध आधी काढून घेतलं स्वच्छ। आणि बांधावर आपण प्रत्येक वेल लावलेला आहे, तर ते वेल आपण पांगून देणार आहे। म्हणजे आपल्याला दोडक्याचे, भोपळ्याचे, डांगराचे छान असे वेल पसरवता येईल, त्याच्यामुळे असं स्वच्छ करून घेतलेलं आहे बघा इथं सगळं। आणि हे सगळं राहिलेलं आहे, याच्यामध्ये आऊत आणल्याशिवाय निंदायला जमत नाही। आणि आता पुढच्या शेतामध्ये चाललो आपण, म्हणजे मक्का आपली कशी उगली ते अगोदर बघावं लागणार आहे, कारण की खूप गडबड झाली। त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजले तरी शेतात होतो, तर म्हटलं कशी उगली काय उगली एकदा जाऊन बघू आपल्या यांनी। आम्ही आलोच नव्हतं आता शेतामध्ये।
आणि छान वाटतं बरं का सकाळी सकाळी शेतात यायला. आणि एकदा जर माणूस शेतात यायला लागलं ना तर आवड लागते शेतात यायची. म्हणजे रोज येऊ वाटतं, असं काही नाही की जिवार येतं, असं काही नसतं. पण काय करू, माझ्या मागं भरपूर कामं असतात घरी. समूह असते, पेशंट असते, पार्सल असते, हे जे व्हिडिओ काढते हे एडिट करायचे असते, फेसबुकचे काम असतं. म्हणजे मी सारखी काम करतच राहते, त्याच्यामुळे मला शेतात येणं होत नाही. पण आता मी वेळात वेळ काढून शेतामध्ये नक्की येणार आहे. कारण की असं वाटतं याच्यामधून पण 2 पैसे येतात, पण आपण जे यूट्यूबमध्ये काम करतो त्याच्यामधून पण 2 पैसे येतात. आणि त्याच्यात लक्ष दिलं तर त्याचीच मजुरी आपण दुसऱ्याला देऊन आपल्या शेतामध्ये काम करून घेऊ शकतो. आणि आपल्या लेकरांना पण असं वाटतं नेहमी नेहमी ऊन ताण आधीच ती बिमार पडती, त्याच्यामुळे एवढं वर्ष मी टाळते. पण मग थोडंफार येत जाईल ह्या वर्षी पण शेतामध्ये. तर मक्का दाखवते बघा तुम्हाला. तर अशी दिसते आपली मक्का. मक्का पण खूप छान उगली बघा, मस्त उगली. एक बॅग पडलेली इथं आपली मक्केची, हे बघा. तो तिकडं काळा पिल्लर दिसतोय ना, तिथपर्यंत आहे आपली मक्का. तिथं बांध आहे बघा अशी. आणि इकडं जे दुर्गाताईचं बी होतं आपलं भुईमुगाच्या शेंगाचं, त्याची इथं 5 ते 6 तास आपण लावलेले बघा. हे बघा मस्त. आता चला वरच्या शेतामध्ये. तर ताई तुमची पण पेरणी झालेली का, आणि किती किती पानावर सरकी मक्का आहे मला नक्की कमेंट करून सांगा, जे शेतकरी ताई आहे त्यांच्यासाठी. आता आईने हे लावलेलं आहे, पण हे काय मला माहीत नाही बरं का. तर ज्या ते शेतकरी त्या ओळखू शकता हे कशाचं बी येतं तर नक्की सांगा. हे बघा एका लाईनमध्ये लावलेले आईने पूर्ण इथून तिथून. मलाच विचारावं लागणार आहे काय आता, तर माहीत नाही. आणि अशी आहे बघा आपली सरकी. सरकीमध्ये पण खूप गवत झालेले, मागच्या वर्षी गहू होता आपल्या इथं. आपली पण सरकी अशी आहे बघा, बघू शकता. आमची सरकी 2 दिवसांनी लेट लावलेली होती, त्याच्यामुळे छोटी दिसत असेल तुम्हाला. हे बघा याचं काही नाही बरं का, एकदा आऊत आणलं ना तर सण 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 निंदल्या जातं. कारण की झाडापाशीच निंदणं बाकी राहतं, आतमधलं तर सगळं आवतानीच जातं. आणि तिकडं आहे बघा रामेश्वरची सरकी. त्यांनी पूर्ण सरकीच लावलेली बघा ताई. कारण की त्या दादाकडं खूप शेती आहे आणि सगळं करणं नाही होत त्यांच्याकडून, त्याच्यामुळे त्यांनी ठोकठोक माल लावलेले. पण आपल्याला थोडीच शेती असल्यामुळं आपण सरकी पण लावली, मक्का पण लावली, उडीद मूग जपान सगळं सगळं लावलेलं आहे. तर पाहिजे घरचं माणूस हक्काने तोडून खातं, दुसऱ्यांच्या शेतामध्ये हिंमत नाही होत जायची. तरी पण आमच्या इथं कोणी काही म्हणत नाही बरं का, घेतलं बी तरी. आणि शेतकरी शेतकऱ्याला कधीच बोलत नसतो. सिटीमध्ये नाही जमत. सिटीमध्ये साधं फूल जरी तोडायचं दुसऱ्याच्या दारापुढचं तरी पण भीती वाटत असती. पण आमच्या ते इतकं नाही आहे म्हणून काही सांगू राहिली शिवकन्या. पण खरंच कोणी काही बोलत नाही, चांगली सगळी. तर अशी झाली बघा आता या आपली पेरणी. आणि समूच्या पांढऱ्या पेशा वाढल्या, त्याच्यासाठी मला काहीतरी घरगुती विलास सांगा. कारण की मी आज आणि उद्या तर तिला नेणार आहे, डॉक्टरने सांगितलं म्हणजे न्यावंच लागणार आहे तिला. पण तरी पण घरी तिला काय करू मी हे मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या शेतातलं सगळं छान उगलेलं आहे का, तुम्हाला आवडलं का तेही कमेंट करून सांगा. आणि आज मी तिला कोणत्या हॉस्पिटलला नेणार आहे आणि आज तिला काय ट्रीटमेंट देणार हेही सांगते समोर व्हिडिओमध्ये. पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की हा व्हिडिओ मी छोटाच बनवून आता लगेच सोडून देणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि मिरच्या दाखवते आता. छान मिरच्या आल्या असं एकदा मिरच्या बघा. चला तर पाऊस पडल्याच्या नंतर सगळ्यांनी एकदा हाताळून घेतल्या म्हणजे रोजानी तोडून घेतलेल्या आहे मिरच्या, म्हणजे छान मिरच्या लागतात बघा. थोडा जर पाऊस लवकर आला असता ना ताई तर खूप छान मिरची जमली असती. पण ठीक आहे, अजून पण काही मिरची गेलेली नाही आहे. मिरच्याला छान मिरच्या येणार आहे, तर बघू आपण कशा आलेल्या आहे. आणि ज्या पोपटी मिरच्या असतात म्हणजे तळायच्या मिरच्या असतात त्याचे तर 2-2 तोडे झालेले, त्या अगोदर येतात वाटतं. आणि ही काळी मिरचीला वेळ लागतो. तर आता पाऊस पडल्यामुळे छान अशी फुलं लागलेली, समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. तर हे बघा कशी फुलं लागलेली छान मस्त. आत्ता निघती बघा ही मिरची. याची मिरची तोडली बरं का त्यांनी, म्हणजे हाताळलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मिरच्या दिसत नसन. पण दाखवते थोड्या थोड्या मिरच्या. हे बघा दिसत असेल मस्त. तोडल्याच्या नंतर बी अशा बारीक बारीक मिरच्या लावलेल्या आहे बघा. तर मस्त वाटते बघा शेतामध्ये छान. चला तुम्हाला त्या दिवशीची काकडी पण दाखवते आमच्या विठ्ठलापाच्या शेतातली. तोडत गिडत नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणसा सोनूची मम्मी माघारी चालली त्यांच्या शेतामध्ये म्हणून तोडणार आहे. कारण की मला लागलं तर मी त्यांना मागून नेईन, तसं काही नाही. काय आता त्यांनी पण विकण्यासाठी लावलेले, आपल्याला तोडण्यासाठी नाही. आपल्याला कळायला पाहिजे आहे की नाही. तर चला त्यांच्या शेतामध्ये सकाळी सकाळी आमच्या
बाबाच्या म्हणजे माझ्या आजन सासऱ्याच्या बहीण आलेले, ते आल्या होत्या शेतामध्ये चक्कर मारायला. तर त्या म्हणे खूप पाय जाऊ राहिले, तू काही चपला नेऊ नको. तर मी बघा चपलाच आणलेली डायरेक्ट. म्हटलं आता बिना चपलाचं चला आपण चपला घेऊन चालणं म्हणजे ओझं घेऊन चालण्यासारखं आहे बघा. त्याच्यामुळे मी काही आणल्या नाही. आता काकडीला छान काकड्या लागलेल्या आहे, दुरून दिसत आहे बघा. मी तोडत नाही, पण मी शेतात पण जाणार नाही बाई. कसे शेतात गेल्यावर वाटण तोडल्यासारखं. तर दुरून दाखवते तुम्हाला. छान वेल झालेले आहे बघा, मस्त भारी आहे. असं असतं म्हणजे पावसाच्या अगोदर जर लावलं काही आणि पाऊस पडला की लगेच पीक दिसायला लागतं बघा. ते बघा काकडी झूम करून दाखवली मी तुम्हाला. तर असे छान काकडे आलेले आहे मस्त. त्याच्या बाजूला तुम्हाला छोट्या छोट्या काकड्या पण दिसत असन. एक काकडी तिकडे बघा, हे बघा दिसली का ताई, हे बघा. तर असे छान अशा काकड्या लागलेल्या आहेत. त्यांच्या काकड्याला मस्त खूप काकड्या निघत असेल. आता आम्हाला सिल्लोडचं मार्केट जवळ असल्यामुळं सिल्लोडच्या मार्केटला नेता वाटतं ते, आणि मंडीत पण घेतं आमच्याकडं बरेच व्यापारी. तर असं आहे बघा शेत सगळ्यांचे. तर सगळ्यांचे शेत तुम्हाला आवडले का पटपट कमेंट करून मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का कमेंट करून सांगा. आणि आमची मेथी जमन का हेही सांगा, कारण की मला माहीत नाही. आमच्या मामाने पहिल्या वेळेस मेथी टाकलेली, ते कधीच टाकत नाही, पण ह्यावर्षी त्यांनी टाकून बघितली जमती का नाही. जर यावर्षी जमली तर आपण दरवर्षी मेथी टाकणारे शेतामध्ये. भरपूर पैसा राहतो म्हणते, पण मग ती लक लागली पाहिजे, म्हणजे भाव भेटला पाहिजे. मेन म्हणजे भाव भेटला म्हणजे झालं. तर बघू आता कशी कशी होती आपली मेथी. आता तर छान झालेली, बारीक 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 बारीक. आणि आम्हाला पण खायला का मेन घरचे असल्यामुळं. आणि तुम्ही बी जवळपास असाल तर या, मी तुम्हाला नक्की देईल. तर चालेल ताई, आजचा व्हिडिओ छोटाच होता, इथंच संपवते. धन्यवाद, बाय.